चला, या कार्यक्रमाचे आयोजक त्यागमूर्ती गोकुलवार सरवर एक शेर किती घ्यावे लागतात यशाचे शिखर गाठण्यासाठी, किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर गाठण्यासाठी. क्षणभरच गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. क्षणभरच गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. कितीतरी उत्तर अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवताना. कितीतरी उत्तर अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवताना. कधी कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरताना. तर म्हणजे कधीच आमच्या कोकुलवार सरांना गर्व झाला नाही आणि त्यांनी कधी आळस केला नाही. म्हणजे आजही ते एवढ्या उत्साही आहेत. तर एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे कवी आणि आपल्या सर्वांसाठी ही समर्पक अशी कविता आहे. दोन भामटे कदाचित चोर पळत होते रस्त्यानेच. पुढचा होता सावरलेला मागचा थोडा घाबरलेला. पुढचा होता सावरलेला मागचा थोडा घाबरलेला. हवालदाराचे तंबाखूतून लक्ष विचलित झाले. चोराच्या समाचाराचे आव्हान समोर चालून आले. आकलेचा दरवाजा बऱ्याच दिवसांनी खटखटला. तंबाखूवर ताव मारत मध्येच तो पुटपुटला. लक्ष्मी चालून येते घरी. तरी सकाळपासून माझा उजवा हात खाजत होता. दोघातून एकाच पकडत हवालदाराने जोर टाकला. का रे चोरा पाजी भामट्या. 3 शिव्या पटकन फुकला. ओ साहेब तोंड आवरून बोला. मी काय तुम्हाला चोर वाटतो? चोर कवी आहे कवी. कविता करण्यात आखी जिंदगी काढली. हवालदार तर जाम घाबरला. कवी शब्द जेव्हा त्याने ऐकला. तरीही थोडी हिंमत करून विचारले मग हात जोडून. कविवर्य कवी सम्राट तुम्ही काय तंटा केलात? खूप वेळाचा मी पाहतोय तुम्ही त्याचा पिछा करताय. मित्रच होता तो. फार मोठा धोका दिलाय. त्याची कविता ऐकवली माझी न ऐकताच पळत राहिली.